हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही अँड वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग. सो आज व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे, खूप स्पेशल आहे तुमच्यासाठी. कारण मला खूप लोक विचारतात की तू तुझ्या केसांना काय यूज करते, तुझे केस इतके छान स्मूथ कसे आहेत. बट ते तुम्हाला व्हिडिओमध्ये छान स्मूथ दिसतात. बट आता माझे केसांची कंडिशन अशी झाली, ते खूप फ्रीझी झालेत, खूप ड्राय झाले. कारण रोज स्ट्रेटनिंग शूटिंगमुळे स्ट्रेट करावे लागतात, त्यामुळं खूप हेअर थोडेसे खराब झालेत माझे आणि गळत आहेत पण खूप. सो ते फक्त दिसायला तुम्हाला छान वाटतात, बट माझ्या केसांची प्रॉपर वाट लागली आहे. आज मी माझ्या केसांना यूज करणार आहे दही आणि लिंबू. एक फुल दहीचं पॅकेट आहे आणि एक अख्खा लिंबू मी त्यामध्ये टाकलाय. हे ॲक्च्युली माझी मैत्रीण यूज करते, माझी फ्रेंड सुमेधा. ती खूप यूज करत असते तिच्या केसांना काय काय. पहिल्यांदा यूज करणार आहे, सो मला खूप भीती वाटते कारण नो मजाक विथ हेअर आणि स्किन असं वाटतं मला. आणि आय नो हे काय नाही होणार आहे, ॲक्च्युली चांगलंच असतं. आता बघू. मला वाटलं की मी हा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करू. चलो. किती थंड. आणि मला 2-3 दिवस सुट्टी होती तेव्हा नाही सुचलं, आणि आता शूट रेग्युलर परत सुरू झालं त्यानंतर सुचलं नाही मला. मानना पडेगा बाई. मी बेळगावला होती ना, तेव्हा माझे हेअर खूप छान होते यार. बेळगावचं पाणी. आय डोंट नो हे अप्लाय सुद्धा कसे करतात मी. आणि सिंबा ही बघून असं झालं की मम्मा दही खायचंय का. म्हटलं नाही रे बाळा, मी केसांना लावणार आहे माझ्या. शपथ सांगते, मी पहिल्यांदा यूज करते हे. मी करते म्हणून तुम्ही यूज करायला नका जाऊ. आय डोंट नो हे कोणाला सूट होईल किंवा नाही होईल. मी माझी मी लावते, बस तुम्हाला सांगते की मी यूज करते पहिल्यांदा. माझं स्किन केअर रुटीन काही नाही आहे. प्लीज मला हा प्रश्न नका विचारू. तुमचा तो प्रश्न बघून मला स्वतःची लाज वाटते की भाई तुझं स्किन केअर रुटीन नाही आहे. आणि कसं होतं, सकाळी उठते, फ्रेश वगैरे झाल्याच्या नंतर मी फेसला मॉइश्चरायझर लावते आणि लिपस्टिक लावते किंवा लिप बाम. सेटवर गेल्याच्या नंतर फेस वॉश करावा लागतोच. फेस वॉश करते आणि डिरेक्टली मेकअपला बसते. जे त्यांचे काही प्रोडक्ट्स अवेलेबल आहेत ते मी यूज करते. सो आणि आफ्टर पॅकअप बेबी ऑइलने मेकअप रिमूव्ह करते, पास आणि फेस वॉश करते. सो असं रुटीन नाईट क्रीम किंवा काहीच नाही यूज करत मी खरंच सांगते, नाही यूज करत. ज्या दिवशी मी माझं स्किन केअर रुटीन किंवा हे सगळं स्टार्ट करेन, मी नक्की सांगेन. मी केसांना कधीच काही नाही लावत, हे पहिल्यांदा मी काहीतरी लावलंय. सो मी ह्याचा रिझल्ट तुम्हाला नक्की देईन. बाय बाय गाईज. आणि हे अर्धा तास ठेवायचे, सो मी अर्धा तास ठेवते. बाय. मी असं टॉवेल वगैरे घेऊन बसले कारण ते गळतंय खाली थेंब थेंब सी. त्यामुळे अजून 15 मिनटं. यार मला ना, जेव्हा मी असं काहीतरी अप्लाय केलेलं असतं ना फेसला किंवा केसांना, तेव्हाच मला असं होतं मला हे करायचं, मला ते करायचं. खूप इरिटेट होतं मला, त्यामुळे मी कधीच काही करायला जात नाही. बट बघा त्याचा रिझल्ट काय येतो आणि मी तुम्हाला जेन्युइन रिझल्ट सांगते. ओके. मी आता जस्ट हेअर वॉश केले आणि मला सांगायला खूप आवडेल की इट वर्क्स, माहिती आहे का. कारण माझे हेअर इतके सॉफ्ट आणि स्मूथ फील होत आहेत, खूप छान. तुम्ही यूज करू शकतात. मला खूप आवडलं. सो मी कधीतरी यूज करेन, मे बी मंथली एकदा, महिन्यातून एकदा वगैरे असं काहीतरी यूज करेन. पण हो, हे वर्क करतं दही आणि लिंबू. आणि मी 1 पॅकेट दही यूज केलं होतं आणि एक अख्खा लिंबू त्यातमध्ये टाकला होता, लिंबाचा रस. सो येस गाईज, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. लाईक करो, शेअर करो, कमेंट करो
और मेरे चैनल को सब्सक्राइब करो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय गाईज.